भारताने खरं तर दहशतवादाविरुद्ध मोहीम हातात घेतलेली आहे आणि भारताची ही आतापर्यंत जगाला हे सांगण्यात आलेलं आहे की आम्ही पाकिस्तान सोबत युद्ध करत नाहीये, ही दहशतवादाच्या विरोधातली कारवाई आहे. मात्र भारताविरुद्ध जर कोणी दहशतवादासारखी कृती केली तर ही ऍक्ट ऑफ वॉर असेल असं मोदी यांनी म्हटलेलं आहे. ते भारताविरुद्धचं युद्ध असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं असून याला सर्वांना या अशा पद्धतीच्या कारवायांना जोरदार प्रत्युत्तर जे आहे ते दिलं जाईल. हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कृतीतून आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील एक संदेश दिला आहे. भारतावरती हल्ला कोणत्याही देशाने केला तर त्याला ऍक्ट ऑफ वॉर समजून भारत त्याच्यावरती निशाणा साधेल, त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल आणि पाकिस्तानने आता जर पुन्हा एकदा याच्यावरती आज रात्री जर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर भारताकडनं त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल अशा पद्धतीचा संदेश यामधून दिला गेल्यात आलेला आहे. कारण पाकिस्तानने आज देखील या सगळ्या संदर्भामध्ये सकाळी भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, भारताने तो विफल ठरवला. आता या सगळ्याच्या याच्यामधून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर आणि जगाला देखील एक संदेश दिलेला आहे. अगदी शिवाजी, आपण पाहिलं की भारत सरकारने अनेक मोठे निर्णय घेतलेले आहेत. आपण पाहिलं की आता नुकताच कोणतीही दहशतवादी कारवाई युद्ध म्हणून पाहिलं जाईल हा तर आहेच, पण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप काही गोष्टी सरकार राबवतंय आपल्या नागरिकांसाठी. जी बैठक झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत, त्या बैठकीमध्ये आणखी काय काय निर्णय घेण्यात आलेले आहेत? एक म्हणजे भारताचे जे एअर बेस आहे त्यांची सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करणं, त्याचबरोबर कुठल्याही हल्ला जेव्हा होईल त्या सगळ्या संदर्भामध्ये जोरदार प्रत्युत्तर भारतला दिलं जाईल. मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन पाकिस्तानचे जे लष्करी तळ आहेत जर आज पुन्हा हल्ला केला गेला तर त्यांना अधिक प्रमाणात नुकसान जे आहे ते भारताकडनं केलं जाईल.